नमस्कार. तर आज आखाड स्पेशल आपण तिसरी रेसिपी बघतोय. आज मस्त चमचमीत असे कोळंबी रवा फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही स्टार्टर म्हणूनही बनवू शकता. खूप चमचमीत लागते आणि पौष्टिकही तितकीच आहे. झटपट बनणारी रेसिपी आहे. अगदी 5 ते 10 मिनिटातही तुम्ही हा स्टार्टर बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता हा कोळंबी रवा फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात. तर यासाठी आधी एक सोपं वाटण करणार आहोत. यासाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपल्याला पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणीही तुम्ही घालू शकता. तर मी हे वाटून घेतलं आहे. आता इथे मी कोळंबी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यातला जो काळा धागा असतो तोही मी काढून घेतलेला आहे. ही कोळंबी मी जिथून फिश मार्केटमधून घेतली तिथूनच स्वच्छ करून आणलेली आहे. तर आता ही कोळंबी आपण थोडीशी मॅरिनेट करून घेणार आहोत. तर आता मॅरिनेशनसाठी आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही थोडंसं तिखट खात असाल तर या वाटणामध्ये तुम्ही एखादी मिरची टाकली तरीही चालेल. चवीनुसार थोडीशी आपण हळद टाकणार आहोत. हळदीने आपला रंग खूप सुंदर येतो. मीठही टाकायचं आहे. आपण जास्त मीठ टाकणार नाही आहोत कारण आपण थोड्याच प्रमाणात घेतलेले आहे. आता हे जे वाटण आहे ते सगळं आपण या कोळंबीला व्यवस्थित लावून घेणार आहोत. मस्त अशी ही कोळंबी व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायची. तर कोळंबी अगदी फ्रेश आहे त्यामुळे ही चवीलाही तितकी सुंदर लागते. मॅरिनेट व्यवस्थित करून घेतली की आपण ही अगदी 10 ते 15 मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत. थोडंसं मॅरिनेशन छान मुरलं की तिला चवही छान येते. तर आपले प्रॉन्स व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत. ते आपण 15 ते 20 मिनटं साईडला ठेवणार आहोत. तोपर्यंत वरच्या कोटिंगसाठी आपण मसाला रेडी करणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे, अर्धा चमचा अगदी जिरेपूड घेतलेली आहे आणि अगदी थोडासा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. याने कोटिंग खूप सुंदर होतं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं मीठही घालायचं. आता या मसाल्यांच्या ऐवजी तुम्ही बाहेर रेडीमेड जो कोळंबी फ्राय मसाला मिळतो तो वापरला तरीही चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये आपण ही मॅरिनेट केलेली कोळंबी ज्याला आपण प्रॉन्स म्हणतो ते असे छान कोट करून घेणार आहोत. आपल्याला जेवढे तव्यावरती टाकायचे तेवढेच कोट करून घ्यायचे कारण याला छान पाणी सुटलेलं असतं. त्यामुळे रवा जो आहे तो ओला होऊ शकतो आणि आपलं कोटिंग जे आहे ते कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे तुम्ही एका बॅचमध्ये जेवढे कोळंबी रवा फ्राय करणार आहोत तेवढेच तुम्ही कोटिंग करून घ्या. तर इथे मी साधारण 7 ते 8 पीस जे आहेत ते कोळंबीचे छान रवा फ्राय करण्यासाठी कोटिंग करून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित ही छान आपण रव्यामध्ये अशी घोळून लावून घेणार आहोत. आता हे रवा फ्राय करण्यासाठी रेडी आहेत. इकडे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा थोडासा गरम झाला की यावरती आपण तेल टाकणार आहोत. इथे मी हे शालो फ्रायच करते. तुम्ही डीप फ्रायही करू शकता. तर आता व्यवस्थित तेल पसरून घेतलं की यावरती आपण ही जी रवाने कोट केलेली कोळंबी आहे ती टाकून घेणार आहोत. तर कोळंबीचे पीस जे आहेत ते थोडंसं अंतर ठेवूनच आपण टाकणार आहोत. जर जवळ ठेवले तर पुन्हा ते पलटी करायला प्रॉब्लेम येतो. तर आपण हे सगळे कोळंबीचे पीस आहेत ते असे छान तव्यावरती एकसारखे लावून घेणार आहोत. आता आपण हे सगळे पीस व्यवस्थित लावले की वरून थोडंसं तेल टाकणार आहोत. अगदी तुम्ही तेलाच्या स्प्रे बॉटलनेही तेल स्प्रे करू शकता. आता एक 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती आपण एका साईडने हे कोळंबी जे आहेत त्या छान शेकून घेणार आहोत आणि थोडासा वरचा रवा जो आहे तो सुक्का दिसायला लागला की आपण हे असे पलटी करून घेणार आहोत. तर आता एका उलटण्याच्या आणि हाताच्या साहाय्याने मी हे सगळे एका साईडने पलटी करून घेते. हे आपण शालो फ्राय करतोय. मी अगदी कमी तेलामध्ये करते त्यामुळे ते थोडेसे याचा जो मसाला आहे तो निघाल्यासारखा वाटतोय पण हे अगदी पौष्टिक आहेत कारण आपण हे जास्त फ्राय करत नाही आहे. जास्त तेलाचा आपण इथे वापर करत नाही आहे. वरून थोडंसं तेल टाकून पुन्हा दुसऱ्या साईडनेही आपण 2 ते 3 मिनटं हे छान फ्राय करून घेणार आहोत. कोळंबी जेवढी आकाराने होती त्याच्या थोडीशी जास्त आता ही फुगली गेलेली आहे आणि मस्त हे वरचं कोटिंग जे आहे तेही छान कुरकुरीत झालेलं आहे. म्हणजे आपली कोळंबी छान अशी फ्राय झालेली आहे. तर आता तुम्ही ही प्लेटमध्ये देऊ शकता. तर अशी ही गरम गरम कोळंबी खूप सुंदर लागते. तुम्ही जर आखाड पार्टी करत असाल तर त्याच्या स्टार्टरमध्ये तुम्ही ही देऊ शकता. वरून छान लिंबू पिळलं की हे कोळंबी खायला अगदी मस्त लागते. तर अशी ही कोळंबी रवा फ्राय तुम्हीही एकदा करून बघा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा.
त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.